मित्रांनो, लीडर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण MPSC कंबाईन गट ब व गट क ह्या ज्या काही पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा या अगोदर झाल्या आहे, म्हणजे थोडक्यात प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, यामधील आपण वयवारी हा टॉपिक बघणार आहे। ठीक आहे, तर हा टॉपिक आपण मागचे जे काही क्वेश्चन पेपर झाले त्याच्यामधले सगळे क्वेश्चन आपण इथं कलेक्ट केले आहे आणि त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी काहीतरी फायदा होईल या दृष्टीने हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन जे काही होते ते कसे सोडवले गेले पाहिजे होते, म्हणजे त्यांचा सोडवण्याचा अप्रोच आपण शिकणार आहे। त्याच्यामध्ये काही लॉजिक लावता आलं तर ते लॉजिक लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर ते प्रश्न आपण ऑप्शनने सोडू शकतो का, तर त्याचा सुद्धा आपण विचार करणार आहोत। त्याचबरोबर आपण बेसिकने सुद्धा, म्हणजे एखादा प्रश्न आहे त्याला मी 2-3 पद्धतीने आपण सांगणार आहे का हा प्रश्न अशा पद्धतीने पण आपण सॉल्व्ह करू शकतो। ठीक आहे, तर हा भाग बघण्या अगोदर आपल्याला 2-3 टॉपिकचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे। ते म्हणजे तुमचं काय, तर ते म्हणजे तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण हा जो काही टॉपिक आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित जमला पाहिजे। त्याच्यानंतर सरासरी हा टॉपिक एक तुम्हाला जमला पाहिजे, कारण आपण या अगोदरचे जे काही प्रश्न पाहिले किंवा हे जे काही या अगोदर पडलेले प्रश्न आहे ते ह्या 2 घटकांवर अवलंबून जास्त आहे। एक तुमचं गुणोत्तर प्रमाण आणि दुसरं म्हणजे सरासरी। आपण प्रश्नांमध्ये तुम्हाला ते समजलंच। ठीक आहे, तर आता मी जास्त टाइमपास न करण्यापेक्षा मी तुम्हाला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे होते ते सांगणार आहे। ठीक आहे, त्यानंतर ज्याला कोणाला बेसिक येत नाही किंवा बेसिक माहीत नाही तर हा बेसिक तुमचा पाया पक्का असणं गरजेचं आहे। मी डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर घेणार आहे, त्याचा अप्रोच काय असणार आहे ते सांगणार आहे। ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न बघू। जसं की पहिला प्रश्न काय आहे बघा, जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल। 1 मिनिटासाठी थांबतोय मी। ठीक आहे, तर काय सांगितलं तुम्हाला का जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल। कधी होईल ते, तर कधी होईल ते जर आपण त्याच्या भावाच्या आत्ताच्या वयात 2 वर्षांची भर घातली तर। जर आज जॉन 30 वर्षांचा आहे तर त्याच्या भावाचे वय काय असेल, ठीक आहे, किंवा किती असेल, तर हा संयुक्त गट क मुख्य 2023ला विचारलेला प्रश्न आहे। तर याच्यावरचा प्रश्न तुम्हाला बेसिकने सोडवायचा होता का, नाही, थोडंसं थिंकिंग जर आपण म्हणजे थोडक्यात थिंकिंग जर आपण वाढवली किंवा थोडासा लॉजिकली विचार केला तर आपल्याला कळेल। आपण आता हे विचारच करू नये का 2 वर्षांची भर घातली, जर 2 वर्षांची भर घालू किंवा नाही घालू विषय सोडून देतो। मला सांगा जॉनचे वय त्याच्या भावाचे निम्मे होईल। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय का त्याच्या भावाचं वय जॉनच्या वयाच्या दुप्पट होतं, कारण ज्यावेळेस आपण 2 वर्षांची भर घालतोय त्यावेळेस जॉनचं वय निम्म होतं कोणाच्या, भावाच्या। म्हणजे याचा अर्थ ते 2 वर्षांचा विचार सोडून द्या। आपण काय समजू का जॉनचं वय किती आहे, तुम्ही म्हणा सर जॉनचं वय किती आहे, तर जॉनचं वय 30 वर्ष आहे। त्याचा जो काही भाव आहे त्या भावाचं वय त्याच्यात दुप्पट असणार आहे। दुप्पट म्हणजे किती असणार आहे, तर 60 असणार आहे। पण तुम्हाला काय सांगितलं, जर आज जॉन 30 वर्षांचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती, बरोबर आहे का नाही। आता आपण दुप्पट होणार आहे काय, तर त्याचा भाऊ, बरोबर आहे का नाही, त्याचा भाऊ काय आहे, त्याच्या दुप्पट आहे। पण कधी, ज्या वेळेस आपण त्याच्यामध्ये 2 वर्षांची भर घातली आहे। मग ह्या 60 वर्षामध्ये ऑलरेडी 2 वर्षांची भर आहे, ती जर आपण मायनस केली तर 60 मधून जर 2 वजा केले तर साहजिकच 58 यायला पाहिजे। किती यायला पाहिजे, 58। तर तुम्हाला काय विचारलंय, तर त्याच्या भावाचे वय किती असेल, तर त्याच्या भावाचं वय असणार आहे 58। मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय म्हणून थोडासा टाइम घेतोय। मी तुम्हाला लॉजिक म्हणजे याच्यावर विचार कसा करायचा आहे ते थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, जसं की बघा ऑप्शन जर गेले तर ऑप्शनने सुद्धा आपण याला सॉल्व्ह करू शकतो। काय म्हणणं आहे तुमचं किंवा काय ऑप्शन आहे ते पहा। पहिलं ऑप्शन 48 आहे। आता हे जे काही ऑप्शन आहे तर हे ऑप्शन जॉनच्या भावाचे, बरोबर आहे का नाही। मग आपण जर 48 मध्ये 2 वर्ष मिळवले तर किती झाले रे, 50। आता ह्या 50च्या निम्म वय कोणाचं पाहिजे, तर 50च्या निम्मे वय पाहिजे जॉनचं, म्हणजे किती पाहिजे, 25। पण प्रश्नात सांगितलं का जॉनचं आत्ताचं वय किती आहे, 30 आहे, म्हणजे हा आपला ऑप्शन येणार नाही। ठीक आहे, दुसरा ऑप्शन पहा 58। 58 मध्ये जर आपण 2 वर्षांची भर घातली तर किती आली, 60 आली, बरोबर आहे का नाही। आणि मग 60 आल्यानंतर त्याच्या निम्म वय कोणाचं पाहिजे, तर त्याच्या निम्म वय पाहिजे जॉनचं, म्हणजे किती, तर 60चे निम्मे किती पाहिजे, 30।
आणि प्रश्नात सांगितलंय का आज जॉनचं वय किती आहे 30 आहे, म्हणजे आपला 58 नंबर किंवा सॉरी आपला 2 नंबरचा ऑप्शन म्हणजेच 58 वर्ष हे त्याचं काय आहे उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, थोडासा लॉजिकली कसा विचार करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता आपण येऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. जसं की नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. आता हा प्रश्न आपण एक बेसिक मेथडने पण सोडू शकतो, त्याचबरोबर आपण हा प्रश्न अंकगणितीय श्रेणीच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. दोन्ही पद्धतीनं सांगेल. जसं की प्रश्न काय पहा, 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. PSI मुख्य परीक्षा 2021ला हा प्रश्न पडला होता. आता पहा, लहान वय किंवा लहान मुलाचं वय आपण काय मानू, x मानू. तर हा मी प्रश्न बेसिकने सांगतोय आधी. ठीक आहे, लहान मुलाचं वय किती मानलं आपण, x मानलं. तर हा पहिला मुलगा आहे लहान, ज्याचं वय किती आहे x आहे. त्याच्या पुढचा मुलगा जो असेल म्हणजे नेक्स्ट असणारा तो काय असणार आहे, याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा असणार आहे म्हणजे x+3. त्याच्यानंतर तो तिसरा जो काही मुलगा असणार आहे, आता पहा मी जे काही हे जे काही मांडणी करतोय ना, तर सगळ्यात लहान मुलाचं वय घेतलंय, लहानकडून आपण मोठ्याकडे चाललोय. ठीक आहे, बरेच जण काय करतील, आधी मोठ्या मुलाचं वय घेतील x, मग लहान मुला त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी, त्याच्यापेक्षा लहान आणखीन 3 वर्षांनी. तर मी काय करतो आता, लहान मुलाचं वयच x मानलंय. दुसरा येईल त्याच्यापेक्षा x+3 वर्षांनी जास्त. तिसरा येईल x+, आता पहा ह्या 3 मध्ये, कारण ह्या दोघांमध्ये 3चा फरक आहे, याच्यामध्ये 3 मिळवले तर दुसरा किंवा तिसरा मुलगा जो असणार आहे तो असणार आहे x+6 वर्षाचा. चौथा मुलगा काय असणार आहे, तर चौथा मुलगा असणार आहे x+, याच्यामध्ये 3 मिळवणार आपण म्हणजे 9 वर्षाचा. आणि 5वा मुलगा किती असणार आहे किंवा सगळ्यात मोठा, आता आपण याला काय म्हणणार आहे, मोठा म्हणणार आहे. 2 मिनिटासाठी फक्त मला वेळ द्या. ठीक आहे, तर आता पहा जो काही मोठा मुलगा आहे त्याचं वय काय असणार आहे, त्याचं वय असणार आहे x+, याच्यामध्ये 3 मिळवले तर 12 असणार आहे. ठीक आहे, आणि हा सगळ्यात काय आहे, मोठा मुलगा आहे तुमचा. ठीक आहे, हा सगळ्यात काय तुमचा मोठा मुलगा आहे. आता यांच्या वयाची बेरीज किती आहे, 50 वर्ष आहे. म्हणजे मी जर या सगळ्यांची जर बेरीज केली तर काय होईल रे, मला ह्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे, 50 आली पाहिजे. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे का x मध्ये आपण x मिळवत चालतो, x x x x x 1 2 3 4 5 5x प्लस 3 आणि 3 सॉरी 3 आणि 6 9 9 आणि 9 किती झाले, तर तुम्ही म्हणा सर 9 आणि 9 18 18 आणि 12 किती झाले, तर 18 आणि 12 30 बरोबर किती आहे 50 आहे. हा 30 तिकडे गेल्यानंतर वजा होईल म्हणजे 5x ची किंमत किती आली, 50 मधून 30 गेले तर 20 आली. आणि 5 इथं गुणाकारामध्ये इकडे तरी भागाकारामध्ये होईल तर x बरोबर काय होईल, तर x बरोबर 5 चोक 20 म्हणजे x ची किंमत किती आली 4 आली. मग x ची किंमत 4 आली. तुम्हाला विचारलंय तर सर्वात लहान मुलाचे वय किती, तर लहान मुलगा आपण x मानला होता तर ह्या x ची किंमत किती आहे 4 आहे. तर सर्वात लहान मुलाचं वय किती आहे 4 आहे म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा काय आहे 2 आहे. सर्वात लहान मुलाचं वय किती आहे 4 आहे. तर हे झालं बेसिक. तुम्ही याला अंकगणितीय श्रेणींना सुद्धा सोडवू शकता. ठीक आहे, अंकगणितीय श्रेणींना कसं सोडवणार, तर तुम्हाला याच्यासाठी एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. तुम्ही म्हणाल सर का हेच सोपं आहे आणि मला माहिती आहे का हेच सोपं आहे. ठीक आहे, पण तरी पण सांगतो का अंकगणितीय श्रेणीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे तुमचा. SN बरोबर n भागाकारामध्ये 2 कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये a प्लस n-1 गुणाकारामध्ये d आणि कंस काय आहे पूर्ण. आता हा a SN n काय भानगड ते पहा. आता n म्हणजे काय आहे, तर आपल्याकडे 5 मुलं आहे म्हणजे n ची किंमत काय झाली आपली 5 झाली कारण आपल्याकडे 5 मुलं आहे. SN म्हणजे काय आहे, तर त्या सगळ्यांची बेरीज किती आहे 50 आहे. मग इथं पहा 50 बरोबर n ची किंमत किती आहे 5 भागिले 2 कंसामध्ये 2. आता a म्हणजे काय माहिती आहे का, a म्हणजे आपला सगळ्यात लहान मुलगा आहे. आपण a काय मानणार आहे, तर a म्हणजे आपला सगळ्यात लहान मुलगा आहे असं मानणार आहे. ठीक आहे, मग 2 गुणाकारामध्ये a प्लस आता n ची किंमत किती आहे 5 आणि 5 मधून जर 1 गेला तर इथं राहिले 4 गुणाकारामध्ये d म्हणजे त्यांच्यामधलं अंतर. प्रत्येक क्रमागत 2 मुलांमध्ये किती वर्षाचं अंतर आहे, तुम्ही म्हणा सर 3 वर्षांच्या अंतराने जन्मतात म्हणून गुणाकारामध्ये 3. ठीक आहे, आता एवढं सॉल्व्ह करायचं आपल्याला. हे पहा
हा जर इकडे आला तर काय होईल बरं, तर हा इथं गुणाकारामध्ये, इकडे तरी काय होईल भागाकारामध्ये, म्हणजेच व्यस्त होऊन गुणाकारामध्ये जाईल. म्हणजे 2 वरती आणि खाली किती होईल 5. बरोबर 2a प्लस 4 त्रिक 12. आता पहा 5 एक 5, 5 10 50, 10 दुने 20 आणि हे 12 गुणिले इकडे तरी मायनस होईल. बरोबर किती आलं तुमच्याकडं 2a. 20 मधून 12 गेले तर 8. बरोबर किती आलं 2a. म्हणजेच a ची किंमत किती आहे, तर a ची किंमत आहे 4. a म्हणजे तुमचा लहान मुलगा आहे. तर तुम्ही त्याला अशा पद्धतीनं पण सॉल्व करू शकता. तुम्हाला 2 अप्रोच सांगितले. एक म्हणजे तुमचा बेसिक, दुसरा म्हणजे काय आहे, तर दुसरा म्हणजे तुम्ही याला अशा प्रश्नांसाठी अंकगणित SDचा पण वापर करू शकता, म्हणजेच ह्या SNचा फॉर्म्युला. पण मला माहिती आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांना हा SNचा फॉर्म्युला लक्षात राहणार नाही आहे. मग हे सोपं आहे. हे काय आहे, सोपं आहे. फक्त याची मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पुढं पहा, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज. 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल. हा पण तुमचा PSI मुख्य 2011चा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते पहा. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 80 होते. मग आता इथली तुम्ही 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 80 आहे. बरोबर आहे का नाही. किती बहिणी आहे तुम्ही म्हणा सर 4 बहिणी आहे. किती बहिणी आहे 4 बहिणी आहे. मग आज काय असेल त्यांच्या वयाची बेरीज, तुम्ही म्हणा सर आज काय असणार आहे, प्रत्येक बहीण 5 वर्षांनी मोठी होणार आहे. मग अशा 4 बहिणी आहे, ही 5 वर्षांनी मोठी होईल, ही 5 वर्षांनी मोठी होईल, ही 5 वर्षांनी मोठी होईल, ही 5 वर्षांनी मोठी होईल. म्हणजे 20 वर्षाने त्या चारही जे काही 4 बहिणी होत्या त्यांच्या वयाची बेरीज जी काही होती 80, त्या 80 मध्ये आता 20 वर्षांची भर पडणार आहे. कारण प्रत्येक बहीण 5 वर्षांनी मोठी होणार आहे. कारण 5 वर्षापूर्वीपासून जर आपण आजकडे आलो तर 5 वर्षांची वाढ होते. काय होते 5 वर्षांची वाढ होते. म्हणून आपण काय केलं, 4 बहिणी होत्या, प्रत्येक जण 5-5 वर्षांनी मोठं होणार आहे. मग 80 + 20 किती झाले, तुम्ही मला सर 100 झाले. किती झाले 100 झाले. पण प्रश्न पुढं पण पहा, 15 वर्षानंतर म्हणजे भविष्यात. मग भविष्यात त्यांच्या वयांची बेरीज काय होईल. आता मला सांगा आज काय आहे 100 वय, त्यांच्या वयांची बेरीज 15 वर्षानंतर काय होईल. तुम्ही म्हणा सर 15 वर्षानंतर काय होणार आहे, प्रत्येक बहीण किंवा प्रत्येक मुलगी 15 वर्षांनी आणखीन मोठी होईल. 15 वर्षानंतर म्हणल्यानंतर प्रत्येक जण काय होणार आहे, प्रत्येक मुलगी 15 वर्षांनी किंवा प्रत्येक बहीण 15 वर्षांनी मोठी होणार आहे. मग ही 15 अशा 4 आहे. म्हणजे 15 × 60 वर्ष वाढतील आपले. मग आज तर त्यांच्या वयाची बेरीज 100 आहे. 100 मध्ये काय करायचं, आणखीन आपण 60 वर्ष मिळवलं तर उत्तर किती झालं 160. किती झालं 160. म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा काय पाहिजे 3 पाहिजे. तर हे एकदम सोपं उदाहरण होतं. तुम्हाला फक्त एक लक्षात आलं पाहिजे का फक्त 5 वर्ष नाही वाढवायचे. म्हणजे फक्त असं नाही करायचं 80 आहे ना तर 5 वर्षापूर्वी मग आज काय होईल, तर 80 + 5 किती झाले 85. परत तुम्ही मला 15 वर्षानंतर, हे काही जण काय करतील 15 वर्षानंतर मग आणखीन 15 वाढवतील तर किती झाले 100. आणि ऑप्शन दिसतोय आपल्याकडे 100 आहे. मग तुम्ही टिक मार्क करता 100 वर. पण ज्यावेळेस आन्सर की येते ना त्यावेळेस कळतं का आपल्याला गंडा पडलेला आहे किंवा आपण गणलेलो आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचा पण विचार करा. कारण एक जण 5 वर्षांनी मोठी होते तर 4 म्हणल्यानंतर प्रत्येकीचं वय 5-5 वर्षांनी वाढणार आहे. आणि 15 वर्षानंतर प्रत्येकीचं वय आणखी 15-15 वर्षांनी वाढणार आहे. आता बेरीज म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या वयाची बेरीज करायची हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पेपर सेट करणारा काय करतो माहिती आहे का, हे पण लक्षात घ्या. कधी प्रश्न असे फ्रेम होतात, कधी प्रश्न असे सेट करतात प्रश्न सेट करणारे शिक्षक किंवा ती जी काही कमिटी असेल ती. तुम्ही जर समजा बरोबर उत्तरापाशी गेले, म्हणजे जर समजा तुम्ही ते 2 मेथडने प्रश्न सॉल्व्ह करतात. समजा ही एक मेथड आहे, याच्याने आपले उत्तर बरोबर येते. पण ते काय करतात, ह्या मेथडने उत्तर बरोबर आलं का ही मेथड पण सॉल्व्ह करून पाहतात. आणि जर एखादा विद्यार्थी चुकलाय आणि चुकत गेल्यानंतर त्याचं फायनल उत्तर काय येईल तर ते पण ऑप्शन सेट करतात. म्हणजे दोन्ही ऑप्शन सेट करतात. एक बरोबर आल्यानंतर काय उत्तर येऊ शकतं ते ऑप्शन सेट असतो. आणि एखादा विद्यार्थी चुकत गेला तर चुकत गेल्यानंतर फायनल त्याचं उत्तर काय येईल तो पण ऑप्शन सेट करतात. म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे का शॉर्ट ट्रिक्सच्या मागं पळू नका, तर कन्सेप्टला जास्त भर द्या. कन्सेप्ट आणि लॉजिक. गणित विषय हा मुळात म्हणजे शॉर्ट ट्रिकचा नाहीच आहे, तर हा कन्सेप्ट प्लस लॉजिकचा विषय. ठीक आहे. तर पुढं पहा,
परत पुढं काय आता, तर हे प्रश्न खूप सोपे आहे, तुम्ही याला ऑप्शनने सोडवलं तरी अतिउत्तम. आणि तुम्हाला त्याच्यानंतर एक शॉर्ट ट्रिक्स पण सांगतो. आता तुम्ही म्हणता का सर आताच म्हणले तुम्ही शॉर्ट ट्रिक्स काय उपयोगाची नाही आहे, तुम्ही गणिताच्या कन्सेप्टला भर द्या. पण काही काही प्रश्नांमध्ये आपण काय करणार आहे, म्हणजे याच्या मागे बॅकग्राऊंड काय, म्हणजे असेच जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की बघा, 2 भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे. ठीक आहे. जर त्यांच्या वयातील अंतर किती आहे, 10 वर्षाचं असेल तर त्यांची वये काढा. मग ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती आली तुम्ही, 23 आणि 13 किती झाले 36, 32 आणि 22, 2 आणि 2 4. आता पहा यांची जर बेरीज केली तर आली 54. आपल्याला किती पाहिजे, 36 पाहिजे, म्हणजे हे उत्तर असणार आहे का, नाही. 22 + 12, तर यांची जर बेरीज केली 2 आणि 2 4, 2 आणि 1 3, 34 आली. हे ऑप्शन असेल का, नाही. त्याच्यानंतर पहा 40 आणि 30 किती झाले 70, 70 आणि 4 74, तर हे पण ऑप्शन येत नाही आहे. मग आपल्याला कळतंय का दोघांच्या वयाची बेरीज किती पाहिजे, 36 पाहिजे. 23 + 13 36 आहे आणि त्यांच्या वयातला फरक 10 पाहिजे, तर तो 10 पण आहे, म्हणजे पहिलंच ऑप्शन आहे. तर याला तुम्ही डायरेक्ट टिक मार्क करा, काय अडचण नाही आहे. प्रत्येक ऑप्शन चेक केला तरी चालेल, डायरेक्ट टिक मार्क केली तरी चालेल. आणि एखाद्याला वाटलं का याची बेसिक मेथड काय आहे, तर 2 भावांच्या वयांची बेरीज काय आहे 36 आहे. मग एका भावाचं वय X माना, दुसऱ्या भावाचं वय Y माना, दोघांची बेरीज केली तर 36 येईल. दोघांच्या वयातील फरक किती आहे, 10 वर्ष आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही 2 समीकरण सोडवताल त्यावेळेस तुम्हाला एकाचं वय मिळून जाईल, म्हणजे मोठ्या भावाचं वय मिळेल. त्याच्यातून जर तुम्ही 10 कमी केले तर लहान भावाचं सुद्धा वय मिळेल. ठीक आहे. आता आणखीन याच्यापेक्षा आणखीन वेगळा शॉर्टकट काय आहे, तर वेगळा शॉर्टकट पण आहे, पण आता मी तो सांगत नाही, जाऊ द्या, कारण हा तुम्ही ऑप्शनने गेले तरी लवकर सुटणारा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. आता हा प्रश्न पहा काय आहे, थोडेसे ऑप्शन खालीवर झाले, तर ऑप्शन थोडेसे खालीवर झाले. आणि हा प्रश्न पहा, संयुक्त गट ब आणि क ठीक आहे. तर हा प्रश्न पहा आता, संयुक्त गट ब आणि क आणि संयुक्त गट ब पूर्व 2020, म्हणजे 2 वेळा आलेला आहे, 2 वेळा MPSCने हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 6, 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती, आता 3 व्यक्ती आहे, तुम्हाला थोडंसं बेसिकने सांगतो, नंतर याला कसं सोडवायचं ते पण सांगतो. आता मला सांगा, आता तुम्ही याला ऑप्शनने जाऊ शकता का, तर बिलकुल ऑप्शनने जाऊ शकता. आता ऑप्शनचं पहा, मी आता इथं डायरेक्ट आधी ऑप्शनचा विचार करतो. पहा काय विचार करतोय, पहा तुम्हाला काय सांगितलं का 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होतं, तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 4, 6, 6, 7, बरोबर आहे का नाही. तर त्यांचे आजचे वय किती, तर त्यांचे आजचे वय किती. पहिला ऑप्शन मी तर लिहितो. पहिला ऑप्शन काय रे, तुम्ही म्हणा सर पहिला ऑप्शन आहे 20, 30 आणि 22. ठीक आहे. पहिला ऑप्शन पहा 20, 30 आणि 22. 7 वर्षापूर्वी गुणोत्तर काय होतं, तर 7 वर्षापूर्वी 4, 6, 6, 7 हे गुणोत्तर होतं. मग मला सांगा 7 वर्ष जर आपण प्रत्येकातून वजा केली तर मी काय करतो माहिती आहे का, आता माझ्याकडे ऑप्शन पहा, पहिला ऑप्शन म्हणजे पहिलं जे काही 3 व्यक्ती त्याच्यातलं जे काही पहिला व्यक्ती त्याचं वय किती आहे 20 आहे, मी पहिल्यांदा फक्त याचाच वापर करतो. नंतर 22 एक आहे, नंतर 19 एक आहे, नंतर किती आहे 17 एक आहे. मग आता मला सांगा 7 वर्षापूर्वी गुणोत्तर काय होतं 4, 6, 6, 7 होतं. मी 20 म्हणून जर 7 वजा केले तर किती राहिले रे 13. किती राहिले 13. ह्या 4ने, कारण पहिल्या व्यक्तीचं वय किती आहे 4 आहे ना, ह्या 4ने 13ला पूर्ण भाग जातो का, नाही जात. पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरा ऑप्शन काय 22. आता मी दुसरा ऑप्शन घेतो पहा. दुसरा ऑप्शन काय माझ्याकडं 22, 24 आणि 26. ठीक आहे. याच्यातून जर मी 7 वर्ष मागे गेलो, मी फक्त पहिल्याचाच विचार करतोय, बाकीचं मला नंतर पाहू, मला जर गरज पडली तर. 22 म्हणून 7 गेले तर खाली किती उरले 15. मला सांगा ह्या 4ने 15ला भाग जातो का, नाही जात. हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे 19. तिसरा ऑप्शन काय 19, 25 आणि किती आहे 28. मी जर 7 वर्ष मागे गेलो तर काय होईल रे 19 म्हणून 7 गेले तर 12.
आणि ह्या 12ला 4ने भाग जातोय, मग कदाचित हे ऑप्शन माझं असू शकतं 3 नंबरचं, पण मग मला आणखीन एक माझी थोडीशी रिस्क आहे, मी 4 नंबरचं पण ऑप्शन चेक करतोय. मग आता 4 नंबरचं ऑप्शन काय आहे, तर मी थोडंसं बाजूला होतो पहा, 17, 25 आणि 30 आहे. याच्यातून जर मी 7 वर्ष वजा केले तर इथं राहिले 10 वर्ष. आणि आपल्याला माहिती आहे का 10ला 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे हा पण ऑप्शन कॅन्सल झाला. आपला एकच ऑप्शन आहे 3 नंबरचा, जे उत्तर काय तुमचं 3 नंबरचं उत्तर आहे 19, 25 आणि 28. पहा किती सोपं आहे. मी थोडासा ऑप्शनकडे पाहिलं. आता पहा मी आधी तुम्हाला बेसिकने सांगायचं ठरलं होतं माझं, पण मी अचानक ऑप्शनकडे पाहिल्यामुळं मी ते बेसिकने सांगायचं कॅन्सल केलं. आणि मी म्हणलं तुम्हाला का हा प्रश्न तुम्ही ऑप्शनने सोडू शकता, आणि तो आपण सोडवला पण. ठीक आहे, व्हिडिओ जर समजत नसेल तर कदाचित बऱ्याच जणांना समजणार नाही, पण तुम्ही मी लॉजिक काय लावतोय किंवा मी कसा विचार करतोय याला कॉपी करा तुम्ही. स्पर्धा परीक्षा म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती आहे का, तुमचं कमी वेळेत उत्तर येणं गरजेचं अपेक्षित आहे. ठीक आहे, एक तर मुळात म्हणजे आपल्याला कंबाईनला 1 तास आहे, आणि त्या 1 तासमध्ये 20 मार्काला गणित विषय, गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे, स्किप करून पण चालणार नाही, हातचे मार्क आहे. ठीक आहे, स्किप करून चालणार नाही कारण हातचे मार्क आहे. ठीक आहे, तर 20 मधले कमीत कमी आपला 17, 18 स्कोर आला पाहिजे, किंवा 20 पैकी 20 आला तरी गुड. किंवा एखादा खूपच म्हणजे एखाद्याला खूपच अवघड विषय जातो, पण त्याने कमीत कमी 10 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे 10 क्वेश्चन ॲक्युरेट आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आता बघा हे तुम्हाला समजलं असेल का मी ऑप्शनने कसं गेलो. ठीक आहे, तुम्ही आता व्हिडिओ पॉज करा, वाटलंच तर ज्याला लिहायचं आहे किंवा हे लॉजिक मी काय लावलंय ना त्याचा विचार करा आणि हे लिहून घ्या. आता मी काय करतो माहिती आहे का, थोडंसं बेसिकने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण काय होतं बेसिक पण आपल्याला आलं पाहिजे थोडंफार, नाही का. तर मग आपण बेसिकने पण घेऊ. आता पहा मी इथं बेसिकने सांगतो, आता एकदमच एक्स वापरून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मग आता एकदमच एक्स वापरून सांगतोय, तर तुम्हाला सांगितलं का 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 72 वर्षे. म्हणजे कोणत्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 72 वर्षे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर, मग 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते, तुम्ही म्हणा सर 4 6 आणि 6 किती आहे 7 आहे. आता मी एक्स पण नाही वापरत. ठीक आहे, मग आता हे कधी आहे 7 वर्षापूर्वी आहे. मला सांगा 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 72 आहे. किती आहे, 72 आहे. मग 7 वर्षापूर्वी प्रत्येक व्यक्ती हा 7 वर्षांनी लहान असणार आहे. मग आता 3 व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्ती जर 7 वर्षांनी लहान असेल तर 7 त्रिक 21, म्हणजे 21 वर्ष या 72 मधून कमी झाले पाहिजे. मग 72 मधून जर 21 गेले तर उत्तर किती आलं तुमच्याकडं, तर 51 आलं. किती, म्हणजे याचा अर्थ 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असणार आहे, तर त्यांच्या वयांची बेरीज 51 वर्ष असणार आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा 7 वर्षापूर्वी त्यांच्या गुणोत्तराची बेरीज किती होते, तुम्ही म्हणा सर 17 होते. किती होते, 17 होते. मग ह्या 17ची किंमत किती आहे पहा, 6 4 10, 10 7 17, गुणोत्तराची बेरीज किती आहे, 17 आहे. आणि ह्या 17ची किंमत म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 51 आहे. मग 17ची किंमत किती आहे, 51 आहे. एकाची किंमत किती आहे, तर 17 1 17, 17 त्रिक 51. म्हणजे एकाची किंमत किती आहे, तर एका युनिटची किंमत किती आहे, 3 आहे. मग एका युनिटची किंमत 3 आहे, तर याला गुणिले जर तुम्ही 3 केलं तर 4 त्रिक 12. याला गुणिले जर तुम्ही 3 केलं तर 6 त्रिक 18. याला गुणिले जर तुम्ही 3 केलं तर 7 त्रिक 21. म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांचे वय होते 12, 18 आणि 21. आता पुढं काय विचारलं तर त्यांचे आजचे वय किती आहे, 7 वर्षापूर्वी त्यांचं वय हे होतं, मग आजचं वय काय असणार आहे, 7 वर्षांनी प्रत्येकाला मोठं करा. मग प्रत्येकाला 7 वर्षांनी मोठं जर केलं, 12 + 7 किती झाले 19, 18 + 7 25, आणि इथं किती येतील 28 येतील. म्हणजे आपलं ऑप्शन पहा बरं आलंय का, तर आपलं ऑप्शन नंबर काय आलंय, 3 आलंय. मी तुम्हाला ऑप्शनने पण सांगितलं होतं आणि मी तुम्हाला बेसिकने पण सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही इथं एक्स पण वापरू शकता, पण नाही वापरलं तरी काही अडचण नाही आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुढं परत पहा. शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5/6 होईल. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण, इथं लिहितो मी शिरीन आणि इथं लिहितो मी मारिया. काय लिहितो मी, मारिया. यांचे गुणोत्तर किती आहे, 5/6 आहे. आता त्यांनी काय सांगितलं,
एक पॉईंट तुमचा पकडला पाहिजे का शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे ते किती जरी मोठे झाले, 10 वर्षांनी मोठे हो, 15 वर्षांनी मोठे हो, किती जरी मोठे झाले तरी त्यांच्यामध्ये 3 वर्षांचा फरक असणार आहे. काय म्हणलो मी? त्यांच्यामध्ये 3 वर्षांचा फरक असणार आहे. मला सांगा गुणोत्तरामध्ये किती वर्षाचा फरक आहे? तुम्ही म्हणा सर गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? सॉरी, गुणोत्तरामध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. आणि हे 1 म्हणजे काय आहे? 3 वर्ष आहे. 1 म्हणजे काय आहे? 3 वर्ष आहे. म्हणजे याचा अर्थ शिरीनचं वय 2 वर्षानंतर किती असणार आहे? तर 5 त्रिक 15 आणि मारियाचं तुम्ही म्हणा सर 6 त्रिक 18. आता काय विचारलंय पहा बरं, तर शिरीनचे आजचे वय काय आहे? तर शिरीनचे आजचे वय काय असणार आहे? तर 2 वर्षानंतर 15 आहे, तर आज काय असणार आहे? 2 वर्षांनी लहान म्हणजे किती असणार आहे? 13 वय. तर ऑप्शन नंबर किती आहे? पहिला 13. ठीक आहे, तुम्ही ऑप्शनने पण जाऊ शकता. कसं जायचं ऑप्शनने ते पण सांगतो. शिरीनचे आजचे वय काय आहे? जर शिरीनचे वय आजचे वय 13 आहे तर 2 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काय होईल? 2 वर्षानंतर गुणोत्तर होतं 5/6. हे शिरीन आहे. याच्यात जर तुम्ही 2 मिळवले तर काय होणार आहे? 13 आणि 2 किती झाले? 15. ह्या 5ने 15ला भाग जातो का? जातो. आता बाकीचे पण ऑप्शन चेक करू. 15 + 2 किती झाले रे? 17. 17ला काय 5ने पुरा भाग जात नाही, ऑप्शन कॅन्सल. 16 + 2 18. 18ला पण काय 5ने भाग जात नाही, ऑप्शन कॅन्सल. 14 + 2 किती? 16. 16ला पण 5ने भाग जात नाही, ऑप्शन कॅन्सल. जर समजा तुम्हाला 2 ऑप्शन सापडले जिथं 2 मिळवल्यानंतर 5ने भाग जाईल, तर मग त्यानंतर या पद्धतीनं तुम्हाला सोडावं लागेल. ठीक आहे, हा पण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. शक्यतो वैवारी आपण 2 व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जास्तच बोर नाही झालं पाहिजे. त्यानंतर पुढं पहा. आता परत पुढं पहा. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3/5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11/16 होईल. तर प्रीतीचे आजचे वय किती? कोणाचे आजचे वय किती आहे? प्रीतीचे आजचे वय किती? ऑप्शनने जाऊ शकता का तुम्ही या प्रश्नात? 100% जाऊ शकता. ठीक आहे, आपण ट्राय करायला काही अडचण नाही आहे. ऑप्शनने ट्राय करायला काही अडचण नाही आहे. मला सांगा स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? तुम्ही म्हणा सर 3/5 आहे. किती आहे? 3/5 आहे. तुम्हाला विचारलं काय? प्रीतीचे आजचे वय किती? मग मला सांगा प्रीतीचं आजचं गुणोत्तर किती आहे? 5 आहे. म्हणजे 5ने भाग जाणारी संख्या पाहिजे. आता 5ने भाग जाणारी संख्या पहा, ही पण आहे 15, 25 आहे, 40 आहे, पण 11 नाही आहे. एक ऑप्शन कॅन्सल झाला. एक ऑप्शन आपला कॅन्सल झाला. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11/16 होते. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 11/16 होते. मग आता प्रत्येकात 7 मिळवा. 15मध्ये जर 7 मिळवले तर 15 आणि 7 किती झाले? 22. आता 16ने भाग गेला पाहिजे. 22ला 16ने भाग जातो का पुरा? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन कट झाला. 25 + 7. 25 + 7 किती झाले? 32. 16ने 32ला भाग जातो का? 16 दुने 32 जातोय. म्हणजे कदाचित हे ऑप्शन असेल. शेवटचं पण ऑप्शन चेक करू. 40 + 7 किती झाले? 47. 47ने 16ला भाग जातो का? नाही जात. एकच ऑप्शन उरतोय तुमचा 2 नंबरचा. आता पहा, मी हे मनाने ऑप्शन सेट केलेले नाही आहे. हे तुमच्या आयोगाचे ऑप्शन आहे. ठीक आहे, महत्त्वाचं काय माहिती आहे की ते? महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ॲप्रोच कसा तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवताना कसा ॲप्रोच ठेवता ही तर मॅटर होणार आहे. हा सगळा काही जण एक्स पण वापरतील. 3x 5x जे बेसिक लेवलला आहे ते 3x 5x. 7 वर्षांनी काय होईल मग? +7 + 7 मिळवणार. नंतर मग काय होईल? 11/16 होईल. एक्सची किंमत काढणार आणि ती एक्सची किंमत आल्यानंतर मग त्याने 5x तर तिथं तुम्ही गुणणार. ठीक आहे, दुसरी एक पद्धत काय आहे? तर दुसरी पण पद्धत सांगतो. गुणोत्तराची पद्धत काय आहे? का स्वाती आणि काय आहे? प्रीती आहे. यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3/5 आहे. आज 3/5 आहे. 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर किती आहे? 11/16 आहे. किती आहे? 11/16 आहे. आता इथं तुम्हाला चेक काय करायचं माहिती आहे का? यांच्यातला आडवा फरक. यांच्यातला आडवा फरक किती आहे? 2 आहे. इथं पण किती आहे आडवा फरक? तुम्ही म्हणा सर आडवा फरक किती आहे? तर 11 आणि 16मध्ये 5चा फरक आहे. आता हा फरक आपल्याला सेम पाहिजे. काय करणार सेम करण्यासाठी? 5ने ते गुणा. 3/5 15. परत 5ने इथं गुणा. 5/5 25. ठीक आहे, 2ने इथं गुणा. 11 दुने 22. 2ने इथे गुणा. 16 दुने 32. मग आता हे तुमचे नवीन गुणोत्तर तयार झाले
15 25 आणि 22 32. कधी? ज्यावेळेस याच्यातला फरक सेम केला त्यावेळेस. मग मला सांगा, आजपासून 7 वर्षानंतर 7 वर्ष वाढतात आणि 15 पासून 22 कडे गेलो तरी पण 7चंच गुणोत्तर वाढते. 7चं गुणोत्तर वाढतंय म्हणजे याचा अर्थ 7ची किंमत किती आहे? 7 आहे. मग 7 गुणोत्तराची किंमत 7 वर्ष आहे, तर एका गुणोत्तराची किंमत 1 वर्ष आहे. मग एका गुणोत्तराची किंमत 1 वर्ष आहे, तर प्रीतीचं आजचं वय किती आहे? 25 गुणोत्तर आहे. एका गुणोत्तराची किंमत 1 वर्ष आहे, तर 25 गुणोत्तराची किंमत 25 गुणिले 1 म्हणजे किती असणार आहे? 25 वर्ष. तर तुम्ही याने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. मी ऑप्शनने पण सांगितलं, मी एक्सने सुद्धा सांगू शकतो, अशातला काही भाग नाही आहे. मी तुम्हाला 2-3 मेथडने सांगू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने गेलं तरी बेस्ट आहे. आता ही पद्धत कधी वापरायची? ज्यावेळेस आपल्याला 2 ऑप्शन म्हणजे ज्यावेळेस तुमचं ऑप्शनने जाणता येणार नाही तुम्हाला, ठीक आहे, किंवा कमीत कमी 2 ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले ऑप्शन इलिमिनेशन पद्धतीनं, तरी पण 2 ऑप्शन राहिले, त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता. ठीक आहे, नेक्स्ट पहा. हां, आता इथं सरासरी पहा. इथं काय आहे? सरासरी आहे. मग आता सरासरी आहे तर तुम्हाला सांगितलं का 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. आता इथं तुम्हाला सरासरीचा कन्सेप्ट माहीत पाहिजे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे? 60 वर्ष आहे. तर मी असं म्हणतो का 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज काय असणार आहे? तर बेरीज काढताना आपण काय करतो माहिती आहे का? एकूण किती व्यक्ती आहे म्हणजे एकूण संख्या गुणिले सरासरी म्हणजे एकूण बेरीज असते. मग 3 व्यक्ती आहे आणि प्रत्येकाची सरासरी 60 आहे, तर 180 त्यांच्या वयांची बेरीज झाली 180 वर्ष. ठीक आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 3:4 असे आहे. ठीक आहे, मग आता त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे? 2:3 3:4 असं आहे. मी जर म्हणलं का तुम्हाला गुणोत्तराची बेरीज किती आहे? तुम्ही म्हणा सर गुणोत्तराची बेरीज किती आहे? तर तुम्ही म्हणा सर 2 आणि 3 5 5 आणि 4 9 आहे. गुणोत्तराची बेरीज किती आहे? 9 आहे. आणि ह्या 9ची किंमत त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? 180. म्हणजे 9 गुणोत्तराची किंमत किती आहे? 180. तर एका गुणोत्तराची किंमत किती आहे? तर एका गुणोत्तराची किंमत आहे 20. मग एका गुणोत्तराची किंमत 20 वर्ष आहे. तर तुम्हाला काय विचारलं रे? तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर, ज्याचं गुणोत्तर मोठं तो वयस्कर, ज्याचं गुणोत्तर लहान तो तरुण. मग आता मला सांगा सर्वात वयस्कर कोण असणार आहे? तर सर्वात वयस्कर हा 4 गुणोत्तरावाला असणार आहे आणि सर्वात तरुण कोण असणार आहे? हा असणार आहे. मग त्यांच्या वयातील फरक विचारला आहे. मला सांगा फरक किती बरं? 2 गुणोत्तरांचा फरक आहे, पण एका गुणोत्तराची किंमत किती आहे? 20 आहे. मग या 2ला फक्त 20 ना गुणा, तर 20 दुणे किती झाले? 40 वर्ष. बस एवढंच आहे. 20 दुणे 40 वर्ष. तर ऑप्शन नंबर काय पाहिजे तुमचा? 3 पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय पाहिजे तुमचा? 3 पाहिजे. आता बरेच जण काय करतील? 2x 3x आणि 5x टोटल किती झाले? 9x. 9xची किंमत 180, तर xची किंमत किती झाली? तर 20 झाली. आता तो x म्हणजे आपला इथं 1 आहे. ठीक आहे, मग xची किंमत किती झाली? 20. मग प्रत्येकाचं वय काढत बसतील. 2 गुणिले 20 40, 3 गुणिले 20 60, 4 गुणिले 20 80. मग 80 आणि परत 20 दुणे 40चा फरक हा 40. मी काय म्हणतो तसं करू नका ना. इथं गुणोत्तरामध्ये फरक पहा कितीचा आहे? तर गुणोत्तरामध्ये फरक कितीचा आहे? 2चा आहे. आणि एकाची किंमत 20 असल्यामुळं 20 दुणे 40. ठीक आहे, तर हा प्रश्न पण पहा आता लेटेस्ट आहे 2022चा. ठीक आहे, नेक्स्ट पहा. म्हणजे मला काय सांगायचं आहे का प्रश्न कसे टॅकल करायचे? पुढं पहा. तर आता पहा, हा पण एक प्रश्न आहे STI मुख्य परीक्षा 2014. आता तुमच्या लक्षात आलं असेल का मी काय केलं माहिती आहे का? आधी थोडेसे बेसिक लेवलचे एक्झाम्पल म्हणजे जे बेसिक लेवलने जे काही एक्झाम्पल सुटणारे ते सोडवले. नंतर आपण काय केलं? गुणोत्तरातले एक्झाम्पल सोडवले. आता सरासरीवर असलेले उदाहरणं आले तर सरासरीवरचे उदाहरणं सोडवतोय. आता तुम्हाला काय सांगितलं पहा का 5 वर्षापूर्वी A व B चे सरासरी वय 15 वर्षे होते. आता ABC चे सरासरी वय किती आहे? 20 वर्ष आहे. यावरून 10 वर्षानंतर C चे वय किती असेल? STI मुख्य 2014ला विचारलंय. मग आता 5 वर्षापूर्वी ठीक आहे, A व B यांच्या वयांची बेरीज काय असेल? तुम्ही म्हणा सर 2 व्यक्ती आहे A आणि B व सरासरी दिली पहा. सरासरी किती आहे? 15 वर्ष. तर मग सरासरीनं आपण गुणतो 15 दुणे 30. किती झाले? 15 दुणे 30. मग मला सांगा
आज त्यांच्या वयांची बेरीज काय असेल? ए आणि बीच्या वयाची आजची बेरीज काय असेल? तुम्ही म्हणा सर 30. 5 वर्षापूर्वीपासून जर आज आलो तर 5 वर्ष एचे वाढणारे आणि 5 वर्ष बीचे वाढणारे म्हणजे 10 वर्ष वाढणारे. तर 30 अधिक 10 किती झाले? 40. किती झाले? 40. आता त्यांनी काय सांगितलं का ए बी सीचे सरासरी वय 20 वर्ष आहे. मग ए बी सी यांच्या वयाची बेरीज किती असेल? तुम्ही म्हणा सर 3 व्यक्ती आहे आणि सरासरी किती आहे? 20 आहे. म्हणजे 20 त्रिक किती आहे? 60 आहे. 20 त्रिक किती आहे? 60 आहे. आता ह्या 60 मध्ये तुमच्या लक्षात येईल का ह्या 60 मध्ये ए आणि बीचं वय किती असणार आहे आजचं? तुम्ही म्हणा सर ए आणि बीचं आजचं वय किती आहे? 40 आहे. ए आणि बीचं वय काय असणार आहे? आजचं वय किती आहे? 40 आहे. पहा ए आणि बीच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 40 आहे. उरलेल्या 60 मधून 40 घेतले तर उरलेलं काय असणार आहे? सीचं वय असणार आहे किती? 20. म्हणजे सीचं आजचं वय किती आहे? 20 आहे. पुढे काय विचारलं पाहिजे? यावरून 10 वर्षानंतर सीचे वय किती? आणखीन 10 वर्ष पुढं न्या, सीला मोठं करा. 20 + 10 किती झाले रे? 30. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर काय पाहिजे? 2 पाहिजे. याचा अर्थ काय पाहिजे? तर ऑप्शन नंबर 2 पाहिजे. 30 वर्ष. ठीक आहे. ही कशी विभागणी केली? त्याचं कारण इथं आहे. पहा याचं कारण काय? इथं आहे. लक्षात घ्या. कारण तिघांची बेरीज 60 आहे. त्याच्यामध्ये ए आणि बीची बेरीज किती आजची? 40 आहे. उरलं किती? 20. अजून 10 वर्ष पुढे जायचं म्हणजे भविष्यात जायचं म्हणजे तो मोठा होणार आहे. 20 + 10 किती झाले? 30. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. जोक होणार नाही, काहीच होणार नाही. मी थोडंसं काय करतोय, तुमचा टाइमपास नाही होऊन मी डायरेक्ट सिरियस होऊन शिकवू राहिलो. ठीक आहे. नुसतं जोक केलं असतं किंवा काय तर तुमचा वेळ वाया गेला असता. मला तुमचा वेळ वाया नाही घालायचा आहे. तुम्हाला फक्त त्या गोष्टी शिकवायच्या आहे. ठीक आहे. पुढं पण पहा. आता हा एक सरासरीवर असणारा प्रश्न आहे. कसा सोडवायचं ते पहा. नवरा आणि बायको यांच्या वयांची सरासरी विवाहाच्या वेळी. बरं, विवाहाच्या वेळी विवाहाच्या बरोबर आहे का? विवाहाच्या वेळी नवरा, मी मुद्दामून लिहितोय बरं का, पेपरला लिहायची गरज नाही. नवरा व तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय बायको यांच्या वयांची बेरीज. डायरेक्ट लिहितो आता. यांच्या वयांची बेरीज काय असणार आहे? सरासरी 25 आहे. दोघं जण आहे नवरा बायको. 25 जुने 50 वर्ष असणार आहे. काय असणार आहे? 50 वर्ष असणार आहे. ठीक आहे. 2 वर्षांनी, बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. आज त्या तिघांच्या वयाची सरासरी. मग आता इथली तुम्ही आज तिघांच्या वयाची बेरीज. तिघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर तिघं जण आहे, सरासरी किती आहे? तर सरासरी आहे पहा, तिघांच्या वयांची सरासरी 24 आहे. तर 3 × 24, 24 तरी किती झाले? 72 वर्ष वाढले. बरोबर आहे का नाही? 72 वर्ष वाढले. कधी? बरोबर 2 वर्षांनी वाढले. कधी? बरोबर 2 वर्षांनी वाढले. आता मी काय करतो, 50 मधून 72 मधून जर 50 वजा केलं म्हणजे लग्नाच्या किंवा लग्नाच्या वेळी नवरा आणि बायकोच्या वयांची बेरीज जर मी वजा केली तर तुम्हाला माहिती आहे का 72 मधून जर मी 50 वजा केले तर 22 वर्ष आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. काय आहे? 22 वर्ष आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. मला सांगा बरोबर 2 वर्षांनी, मग याचा अर्थ बरोबर 2 वर्षांनी नवरा पण मोठा होईल आणि बायको पण मोठी होईल म्हणजे 4 वर्ष आपल्याकडे एक्स्ट्रा आहे आणखीन. मग मी काय करतो माहिती आहे का, त्या 22 मधून 4 वर्ष आणखीन वजा करतो. तर किती राहिले खाली? 18. आता सरासरी म्हणजे काय आहे? तर सरासरी म्हणजे सगळ्यांना समप्रमाणात विभागणं. मग सगळ्यांना समप्रमाणात विभागणं म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हे 18 तिघांमध्ये विभागलं जाईल. नवरा बायको आणि त्यांचा मुलगा. प्रत्येकाच्या वाट्याला 6 एक्स्ट्रा आले. प्रत्येकाच्या वाट्याला काय आले? 6 एक्स्ट्रा आलेले आहे. मग त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? मग त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहे? 6 काय आहे? एक्स्ट्रा आहे. मग हे 6 एक्स्ट्रा आहे आणि प्लस हे 2, कारण 2 वर्षानंतर त्यांना बरोबर मुलगा झाला. हे 6 + 2 8 वर्ष. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली असणार आहे? 8 वर्ष झाली असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे? पहिला आहे. ऑप्शन नंबर काय आहे? पहिला. त्याचं काय आहे? उत्तर आहे. समजलंय? तर प्रश्न कधी होता? संयुक्त गट ब मुख्य 2023ला प्रश्न होता. तर आज आपण 10 क्वेश्चन पाहिले पहिल्या व्हिडिओमध्ये. वयवारीचा दुसरा व्हिडिओ पण लवकरच घेऊन येईल. ते पण प्रश्न खूप महत्त्वाचे आहे.
तुम्हाला वाटलंच तर मी प्रश्न दाखवतो. पण काय आहे, जास्त मोठा प्रश्न करण्यापेक्षा म्हणजे जास्त मोठा व्हिडिओ बनवण्यापेक्षा छोटे छोटे व्हिडिओ जर बनवले तर तुम्ही बघण्यासाठी पण बोर होत नाही आणि तुम्हाला कन्सेप्ट पण समजून जातील. तर जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ म्हणजे पाहिजे असेल किंवा शिकायचं असेल याच्यातून नवीन काही गोष्टी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. ठीक आहे, लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू.